नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये, ज्या चॅनलमार्फत आपण महाभरती 2019च्या जिल्हा परिषद भरतीची संपूर्ण माहिती घेत आहोत। त्या रिगार्डिंग या अगोदर मी अनेक व्हिडिओ अपलोड केलेले होते। त्यानंतर मित्रांनो ज्या सगळ्यात जास्त कमेंट त्या व्हिडिओमध्ये येत होत्या त्या ग्रामसेवका भरतीबद्दलच्या अनेक डाऊट होते, त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती, कारण अनेकांनी मला क्वेश्चन विचारलेले MSID लागतं की नाही, पात्रता काय असेल किंवा वयोमर्यादा काय असेल, त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न तुमचा कसा असेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच संपूर्ण माहिती ग्रामसेवका भरतीच्या पदाची घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याचबरोबर मित्रांनो या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलेला असाल, तयारी करत असाल तर त्याची प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर बघा मित्रांनो, टोटल 700 प्लस जागा आहेत, या पेसा क्षेत्रामधील आहेत, क्षेत्राबाहेरील आहेत मित्रांनो। जर क्षेत्रामधील धरल्या तर अनेक त्या जागा वाढण्याची शक्यता आहे। 700 प्लस जागा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र कंत्राटी ग्रामसेवक या पदाचे नाव बघा, कंत्राटी ग्रामसेवक असं आहे। दरमहा मानधन तुम्हाला मिळणार आहे 6000 रुपये, अधिक नियमित ग्रामसेवक प्रमाणे प्रवास भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो काय पाहिजे तुम्हाला, महत्त्वाचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन। पहिलं बघा, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता परिषद किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, किंवा जर तुमच्याकडे शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाची असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी BSW असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर जर तुमच्याकडे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदविका आहे 2 वर्षाचा अभ्यासक्रम धारण करत असतील अशा उमेदवारांमध्ये नामनिर्देशनाद्वारे अर्थात नॉमिनेशन टाईप मध्ये नेमणूक करण्यात येईल। मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येणार आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाण धारण करणे आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे। बघा, पहिलं जे प्रायमरी क्वालिफिकेशन या ठिकाणी मागितले ते 3 ठिकाणी मागितले आहे बघा। जर तुम्ही उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र 60% गुणांसह उत्तीर्ण तरी चालेल, किंवा अभियांत्रिकीची पदविका आहे तरी चालेल, किंवा समाज कल्याणाची पदविका असेल तरी चालेल। त्याचबरोबर तुम्ही जर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र पास असाल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे 2 वर्षाचा कृषी डिप्लोमा असेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। संगणक अर्हताबद्दल त्यांनी काय सांगितले बघा, संगणक अर्हता सांगितलेलं त्यांनी त्यापैकी तुमच्याकडे एक सर्टिफिकेट पाहिजे DOE ACCचं सोसायटीचं CCC किंवा O किंवा B किंवा C स्तरपैकी कोणती एक परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तरी चालेल। त्याचबरोबर जर तुमच्याकडे MSI सर्टिफिकेट असेल तरी चालेल। मात्र हे पद जे आहे कंत्राटी ग्रामसेवक या ठिकाणी दिलेलं आहे बघा तिने मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक या पदांकरिता सेवा प्रवेशक नियमात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करताना वरील प्रमाणे संगणक अर्हता प्राप्त करणे बंधनकारक असणार आहे, महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो। इतर पदांसाठी जरी तुमच्याकडे नसेल अर्ज करताना तरी चालेल, मात्र कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक या 2 पदांसाठी अर्ज करतानाच तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणे, संगणक अर्हता प्राप्त करणे बंधनकारक आहे मित्रांनो। त्यानंतर बघा एक्झाम पॅटर्न कसा असेल, महत्त्वाचं आहे कशा प्रकारे एक्झाम तुमची होणार आहे। पदाचे नाव बघा, कंत्राटी ग्रामसेवक नाव आहे पदाचं, त्यानुसार बघा भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असे 4 भाग असणार आहे एक्झाम मध्ये तुम्हाला। त्याचबरोबर 5वा भाग जो असणार आहे तो तांत्रिक असणार आहे मित्रांनो। हे बेसिक पहिली 4 आहेत। एकूण बघा प्रश्न किती आहेत, भाग 1 इंग्रजीचे 15, भाग 2 मराठीचे 15, भाग 3 सामान्य 15, तर्कक्षमता अनुमानाचा चाचणीचे 15, त्याचबरोबर तांत्रिकचे 40 असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे असणार आहेत ते 100 असणार आहेत। प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहेत, त्याप्रमाणे 200 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे। नकारात्मक गुण नाही आहेत मित्रांनो, त्यामुळे ऑल अटेम्प्ट तुम्ही करू शकता, 100 पैकी 100 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। 90 मिनिटाचा तुमचा कालावधी असणार आहे, 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत। यासाठी काठिण्य पातळी बघा, परीक्षेचा दर्जा कशा प्रकारचा असणार आहे, इंग्रजी मराठी आणि सामान्यांसाठी 12वी असणार आहे, त्याचबरोबर अनुमता चाचणीसाठी सुद्धा 12वी असणार आहे। जे 5वा भाग आहे त्यासाठी पदविका हा तुमचा जो काठिण्य पातळी असणार आहे, लेवल असणार आहे मित्रांनो। प्रश्नपत्रिकेचे माध्यम बघा, इंग्रजीसाठी इंग्रजी असेल, मराठीसाठी मराठी, सामान्यांसाठी बघा इंग्रजी व मराठी, तर क्षमतासाठी बघा इंग्रजी व मराठी, त्याचबरोबर पदविकासाठी इंग्रजी व मराठी अशा प्रकारचे असणार आहेत। त्यानंतर बघा ऑनलाईन परीक्षेचा दर्जा स्तर या ठिकाणी त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार आहे। फॉर एक्झाम्पल इथे दिलेले आहे बघा 12वी। त्यानंतर बघा ज्या पदांकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक अर्थात 12वीच्या नुसार राहणार आहे, हे महत्त्वाचं आहे। या प्रकारचा तुमचा एक्झाम पॅटर्न मित्रांनो असणार आहे। त्यानंतर बघा पुढची माहिती बघा मित्रांनो कशा प्रकारे आहे,
जे वयोमर्यादा ती कशा प्रकारे दिलेली आहे बघा तिने या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवार असतील त्यांच्या 43 वर्ष आहे, अपंग उमेदवार त्यामध्ये आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, त्याचबरोबर भूकंपग्रस्त आहेत. त्यानंतर बघा सन 1919च्या जनगणनामध्ये असलेले निवडणूक कर्मचारी यांचे 45 वर्ष ह्या सर्व मित्रांनो या ठिकाणी या क्वालिफिकेशनसाठी असणार आहे. त्यानंतर बघा स्वातंत्र्य सैनिकांचे 45 वर्ष पाल्यांसाठी. त्यानंतर बघा नामनिर्देशित पाल्य असतील तर किंवा शासकीय कर्मचारी वगैरे असतील, जिल्हा परिषद नियमित कर्मचारी त्यांच्यासाठी 45 वर्ष राहणार आहे. त्यानंतर बघा अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 55 वर्ष, उच्च गुणवत्ताधारक खेळाडू असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष, माजी सैनिकांसाठी 45 वर्षापर्यंत राहणार आहे. अनाथांसाठी खुला वर्ग 38 वर्ष, त्याचबरोबर खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट EWS साठी 43 वर्ष राहणार आहे मित्रांनो. इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष राहणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो ही जी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळालीच असेल तर तुम्हाला भरतीसाठी मित्रांनो तयारी करायची असेल तर त्याची प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही प्रश्नपत्रिका मिळून जाईल ती सोडवणे तुम्हाला महत्त्वाचं आहे. या प्रश्नपत्रिका तुम्हाला खाली दिलेल्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनच्या मिळून जातील मित्रांनो. पद मिळवण्याची सर्वात चांगली संधी तुम्हाला या ग्रामसेवक भरतीमार्फत मिळत आहे. नक्कीच याबद्दल काही डाऊट असतील कमेंट करून विचारा. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. धन्यवाद.